आमदार रोहित पाटील यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। पक्षांतर्गत नवे फेरबदल होताना युवक प्रदेशाध्यक्ष ही नवी जबाबदारी त्यांना मिळू शकते। सध्या युवक अध्यक्ष असलेले मेहबूब शेख यांच्याकडे बराच कालावधी हे पद होतं, त्यामुळे पक्षांतर्गत फेरबदल होताना रोहित पाटील यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी हे महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अडचणीत सापडले। अनिल कुमार पवारांसह 18 भूमाफियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले। 341 पानांच्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। अनिल कुमारांनी भ्रष्टाचारासाठी यंत्रणा उभी केली होती असा दावा करण्यात आलाय। ही काळी कमाई लपवण्याकरता पवारांनी त्या पत्नी आणि मुलीच्या नावावर असलेल्या कंपन्यांचा वापर केला आणि मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ईडीने गंभीर आरोप केलाय। व्हॉट्सअप चॅट्स, व्यवहारांचे पुरावे आणि डिजिटल पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आलेले आहेत। ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकरता पुन्हा एकदा धरणं आंदोलन सुरू केलंय। आजपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांकडून धरणं आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे। या बैठकीत तोडगा निघाला नाही तर मंगळवारपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने दिलाय। धरणं आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास 16 संघटना सहभागी होणार आहेत। सामंत हे सिल्व्हर ओकवर गेलेले आहेत। सिल्व्हर ओक हे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं निवासस्थान। या सिल्व्हर ओकवर उद्योगमंत्री उदय सामंत दाखल झालेले आहेत। नाट्य परिषदेसंदर्भात काहीतरी संवाद साधण्याकरता ही भेट आहे असं कळतंय। उद्योगमंत्री उदय सामंत हे सिल्व्हर ओकवर गेलेले आहेत शरद पवारांच्या भेटीकरता। आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण याविषयी बोलूया। सुमित, साधारण किती वाजताच्या दरम्यान उदय सामंत हे सिल्व्हर ओकवर पोहोचले? फक्त नाट्य परिषदेचा विषय आहे की अजून काही विषय आहेत, काय सांगाल? बरोबर, आता 1-2-3 मिनिटं झालेली आहेत जेव्हा आता उदय सामंत सिल्व्हर ओकवर आलेले आहेत। सिल्व्हर ओकवर येण्याचं त्यांचं प्रयोजन सध्या तरी सांगितलं जातं एक नाट्य परिषदेचा मुंबईत कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी ते सिल्व्हर ओकवर आलेले आहेत। नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत उदय सामंत, त्याबरोबर ते उद्योगमंत्री देखील आहेत। याआधी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये देखील काम केलेलं आहे, पण सध्या नाट्य परिषदेचा एक कार्यक्रम आहे त्याची चर्चा करण्यासाठी आल्याचं त्यांच्या लोकांकडून सांगितलं जात असलं तरी सिल्व्हर ओकवर आता शरद पवार यांच्यासोबत देखील काही नेते आहेत। रोहित पवार देखील सिल्व्हर ओकवरती शरद पवारांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। युवक काँग्रेस संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातल्या या सगळ्या भेटी त्यांच्या असतानाच उदय सामंत त्यांची शरद पवारांची भेट घेण्यासाठी आल्यामुळे चर्चांना आलेले आहेत। ही याच एका कारणापूर्वी आहे का, तर त्या सगळ्या संदर्भातली मतमतांतर किंवा आता चर्चा आणखी झाल्यानंतर माहिती मिळेलच, पण आणखी तर काही राजकीय चर्चा असल्याची शक्यता आहे। कारण आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्यांची ही बैठक। हो सुमित, धन्यवाद तुर्तास माहिती दिल्याबद्दल। तुमचा सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण सुमित आपल्याला सांगत होते की काही वेळापूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत हे शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। नाट्य परिषदेच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे त्याच अनुषंगाने काहीतरी संवाद साधण्याकरता ते शरद पवारांकडे गेलेले आहेत। आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं। मोर्चामध्ये भाषण करत होते गोपीचंद पडळकर आणि हे भाषण करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली। थॉट्स ऑफ पाकिस्तान या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत भारत मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटतं असा दावा त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकतं। त्याचसोबत अहिल्यानगरमधील सभेतून बोलताना पडळकरांनी मुस्लिम समाजावर निशाणा साधलेला आहे। जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं।
म्हणजे भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय. केवळ हिंदू मुस्लिम द्वेषावर आधारित राजकारण करणं हे बीजेपीचं खरं मर्म आहे, हे सगळ्यांना आता लक्षात आलेलं आहे. पाकिस्तानावर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं, त्यात दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब असं ते त्यांनी काय विचार आहे तो सांगितलेला होता. त्यांनी असे कधीही म्हटलं नव्हतं की मुस्लिमांसाठी भारत हे युद्धभूमी आहे. हे साफ खोटं आहे, हे द्वेष पसरवणारा आहे आणि अशा लोकांना केवळ गजाआड असलं पाहिजे. असे लोक समाजामध्ये उघडे फिरताना कामा नये. बाबासाहेब जर खरंच पचवायचे असतील तर बाबासाहेबांनी मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला. त्यामुळे जर खरंच बाबासाहेबांचे अनुयायी व्हायचं असेल तर फडणवीस आधी तुम्ही तुमच्या तमाम बार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांना आणि स्वतःला सुद्धा एक मूलमंत्र द्या की मनुवादी विचारांचं केंद्रस्थान असणाऱ्या RSSला पहिल्यांदा आम्ही उद्ध्वस्त करू आणि मग सगळे म्हणजे सगळे खाकी चड्डीवाले आणि काळ्या टोप्यांवाले सगळे आम्ही ओळीने दीक्षाभूमीवर आणून उभे करू. मग आम्ही बाबासाहेब सांगू. देवेंद्रजी, काय तुमची ही हिम्मत आहे का? सध्या सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे गृहराज्यमंत्री आणि त्यांचे वडील या दोघांवर टीकेकडे. तर आमदार भास्कर जाधवानी, रामदास कदम आणि योगेश कदम आणि अण्णा कदम सुद्धा या तिघांवर जोरदार हल्लाबोल केलाय. रामदास कदम हा कोकणाला लागलेला कलंक आहे अशी टीका भास्कर जाधवानी केली. मुंबईत पत्नीच्या नावानं डान्स बार चालवून निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटायचे आणि निवडून यायचं, गुन्हेगारांना शस्त्रपरवाने द्यायचे, हेच त्यांच्या राजकारणाचं तंत्र आहे असा हल्लाबोल केला जाधवानी. त्यांनी पोलिसांवरही निशाणा साधला. आज पोलीस हे कायद्याचे रक्षक राहिलेले नाहीत, ते सत्ताधाऱ्यांचे दलाल झालेले आहेत अशी टीका भास्कर जाधवानी केली. यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे. छमछम बंद झाला, पोरग्याने तिथे खुन्याना मारामारी करण्याना जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलाय. पैसा घ्या आणि काही करा. त्यांना काय ते खुनी, ते हप्ते गोळी करणारे, ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे, ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना, चल तुला घेतो, तुझी किंमत सांग किती आहे ती, तुला देऊन टाकतो. आणि मग आता म्हणायचं तसं नाही, त्याच्यावर गुन्हा नव्हता. मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं. मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत, नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं. अरे एका तोंडानं बोला, किती तोंड तुम्हाला? मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं. ही आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला? रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमाकरता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस मुव्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. हा आमच्या कोकणाचा कलंक आहे. कलंक आहे. राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची. मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला. ते पाठीमागे भले लागले असतील ताई. यांनी कसा घेतला त्याला बरोबर? यांनी कसा घेतला?